सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. द्रोण मुद्रा. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. सुरुवात डाव्या नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. यासाठी उजवी नाकपुडी अंगठ्याच्या आधाराने बंद करूया. डावा हात गुडघ्यावर आहे द्रोण मुद्रेमध्ये. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन आपापल्या क्षमतेने 10 ते 15 आवर्तन करण्याचा प्रयत्न. नाक सोडलं असेल, डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. आणि सुरुवात करूया. डाव्या नाकपुडीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि श्वसन मार्ग शुद्धीला सुरुवात. 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने सावकाश करण्याचा प्रयत्न. कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर असेल. डाव्या नाकपुडीतला श्वसन मार्गातला बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. विरुद्ध बाजूने डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून देऊया. उजव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि श्वसन मार्ग करायला सुरुवात. 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. उजवा हात डावा हात गुडघ्यावर असेल. जाणीव आपल्या उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता आपण दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन करणार आहोत. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पाठीचा कणा सरळ आहे. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन कपालभातीला सुरुवात करणार आहोत आपण. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. फक्त 10 आवर्तन करायची आहेत आपापल्या क्षमतेने. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात करायची आहे. दहा आवर्तन झाल्यावर कृती थांबवायची. दोन्ही नाकपुड्यांनी आपण एकत्रित ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन केलेलं होतं. त्यामुळे तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले प्रणवोच्चार. पहिल्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. दुसऱ्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया
आणि श्वास सोडत उच्चार. तिसरा शेवटचा उच्चार. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. काही क्षण शांत साधनेसाठी आपलं मन अनुकूल झाले आहे. आपली वाटचाल सुरू झाली आहे. प्रार्थना एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोड आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर सीटचा भाग न उचलता. आजच्या दिवसाची सुरुवात या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करणार आहोत. एक लीन भाव मनामध्ये उलटचाल करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडळ. निर्माण झालेली संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आपले डोळे, आपले गाल, कान, नाक आणि तेच हात आपले गळा, छाती, पोटावर फिरवून हात पुन्हा गुडघ्यांवर येतील. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि अगदी सावकाश डोळ्यांची पापण्यांची हलकी हलकी उघडझाप करून एक दृष्टी ओमकडे. हरि. शुभ सकाळ सगळ्यांना. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर. विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. आणि आज आपण करणार आहोत आपल्या पृथ्वी देवतेला म्हणजे भूमातेला वंदन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आणि एकदा आपल्याला उजव्या साईडला मागे वळायचंय. कपाळ जमिनीकडे. मग वर यायचं आणि मग डाव्या साईडला मागे वळायचं. कपाळ जमिनीकडे. ठीक आहे. सोपी कृती आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. आपल्या पृथ्वी देवतेला भूमातेला आपण वंदन करतो. एकदा उजवीकडे. कपाळ जमिनीकडे. श्वास घेत वर या. श्वास घेत वर या. बरोबर. आणि मग डावीकडे. कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर यायचं. असं थोडस डायनॅमिक कृती करूया आपण. 2 3 4 5 6 7 8. मध्यभागी यायचंय. थांबायचं आहे आणि विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. काल आपण चक्की चालून केलं तेव्हा हात आपण समोर ठेवले होते. आज आपल्याला ते डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. त्यामुळे दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घेऊया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. हाताचे तळवे समोर असतील आपल्या स्क्रीनकडे. हा. आणि आता ते डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. वर न्यायचे. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात करायची. बघा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हा बरोबर बरोबर. 1 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. 1
2 बरोबर करताय, 3 4 आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचं, श्वास भरून घेतला आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ दे, पायांमध्ये ठेवायचं आणि विश्रांती. मानमध्ये सैल सोडून विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आज आपण करणार आहोत नौकासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, हाताच्या मुठी वळवून घ्यायच्या, अंगठ्या आतमध्ये त्याच्यामध्ये 4 बोट, बरोबर. दोन्ही हात समोर असतील सुरुवातीला, आणि आता तेच हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुढे झुकायचं कमरेतून. आपली हाताची मूठ पावलांच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करायचा, आणि जसं आपण नौका चालवतो त्याप्रमाणे आपल्याला अगदी सावकाश कृती करायची. 2 3 बरोबर, 4 आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचं 5 वेळा झाल्यावरती. पुन्हा हात समोर घ्यायचे आणि आता पुढून मान बघा. 1 2 विरुद्ध साईड, 3 4 5. बरोबर. 5 वेळा झालं की थांबायचं, पायांमध्ये नंतर घ्यायचं आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायचे, विश्रांती. आणि आता साधी मांडी घालायची, साधी मांडी. आता दोन्ही हात समोर घेऊया, दोन्ही हात समोर घ्या आणि डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर, हा, आणि उजव्या हाताची मूठ वळवायची, अंगठ्या आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. आणि आता आपण कोपरामधून जो आपला पुढचा हात आहे तो आपण रोटेशन करणार आहोत. आधी हात असा उभा करून घेऊया, हा बरोबर. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला. जो आपला टेनिस एल्बो आहे, म्हणजे आपल्या कोपराच्या इथे जे हाड आहे तिथे जी हालचाल होतीये त्याकडे लक्ष द्या, बरोबर. 2 3 4 5 बरोबर. पुन्हा मध्यभागी यायचंय, हात कसा उभा ठेवायचा आणि विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 बरोबर. पुन्हा आता डावा हात उजवा हात समोर येईल, हाताची मूठ सोडून द्यायची आणि हीच कृती विरुद्ध बाजू. डावा हात समोर घ्यायचा, डाव्या हाताचं कोपर उजव्या हाताने पकडायचं, हाताची मूठ वळून घ्यायची आहे, थोडासा हात फोल्ड करायचा आहे आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 बरोबर 5. मध्यभागी यायचं, हात खाली, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, डोळे बंद, तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आज आपल्याला मार्जरासन पाहायचंय, त्यासाठी आपले खांदे, आपलं मनगट, आपलं कोपर थोडस आपल्याला व्यवस्थित तंदुरुस्त करून घ्यायचंय, कारण की आपला जो भार आहे तो आपल्या हातांवरती आणि आपल्या पायावरती येतो. आणि आता करून घेऊया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घेऊया, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे, हात फोल्ड करून घेऊया, दोन्ही हाताची कोपरं समोरून जॉईन करून घ्यायची आहे. आणि आज आपण श्वासाशी आधारित करतोय. श्वास घेत जोडलेले जे हाताचे कोपर आहेत ते डोक्याच्या दिशेने वर येतील आणि श्वास सोडत खाली, बरोबर. श्वास घेत वर, अगदी सावकाश कृती, श्वास सोडत खाली. दोन्ही दंडांचा स्पर्श वर जाताना कानांना होऊ दे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, बरोबर. आता दोन्ही कोपरं पुन्हा समोरून जॉईन करून घ्या आणि अँटी क्लॉकवाईज करणार आहोत. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे
आणि श्वास सोडत पुढे पुढे येऊन थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सैल, सर सोडून विश्रांती. आज आपण पाहणार आहोत मार्जरासन. हे नवीन आसन वज्रासनातूनच पुढे जाणार. तर याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहे की ज्यांना पाठकण्याची तीव्र दुखणी असते, पाठकण्याची, तर त्यांनी हे आसन करणं टाळायचंय. त्याचबरोबर ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी मार्जरासन भाग 1 करणं टाळायचं आहे. तर आधी आपण बघूया हे कसं केलं जातं. मार्जरासन भाग 1 आणि 2 कोणते आहेत हे बघूया आणि मग आपण सगळे एकत्रित करूया. विधिवत वज्रासन करून घ्यायचं, एकेका पायाने फोल्ड करून. वज्रासन झालं की मग आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचं असतं या प्रकारे. आता ह्या गुडघ्यांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. तर हे कसं अंतर घेतात, थोडेसे गुडघे सुरुवातीला लांब करायचे, पुन्हा सीटचा भाग जो आहे हा आपल्या पायांवर ठेवायचा आणि एका हाताने हे अंतर घ्यायचं. म्हणजे आता उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावलाय आणि उजव्या हाताचा जो पंजा आहे तो डाव्या गुडघ्याला आपण ऍडजस्ट करून घ्यायचा. म्हणजे हे जे आपलं अंतर आहे ते बरोबर आपल्या शोल्डर एवढं येतं. इथे आपण व्यवस्थित स्थिर झालो की मग हाताची जी कोपरं आहे ही दोन्ही गुडघ्यांना या प्रकारे चिटकवून घ्यायची. हाताची कोपरं दोन्ही गुडघ्यांना चिकटले, हाताचे जे तळवे आहेत हे पूर्णपणे जमिनीवर आहे. सीटचा भाग सुद्धा माझा पायांवरतीच आहे. हे बघा या प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला खांद्यातून हात सरळ करायचे आणि गुडघ्यातनं पाय. जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर जे आहे हे एका सरळ रेषेमध्ये येतं. दोन्ही हातांची पाचही बोटं इथेच जुळलेली आहेत. नकळत पोटाचे स्नायू आपण ताणले जातात, तर ते आपल्याला अगदी ढिले सोडायचे जमिनीच्या दिशेने. ह्या स्थितीमध्ये आपण स्थिर झालो, पक्के झालो की मग मार्जरासन भाग 1 हा कसा करायचा आधी बघून घ्या. मार्जरासन भाग 1 करताना आपली मान जी आहे ती हळूहळू सिलिंगच्या दिशेने जाते. बघा या प्रकारे अगदी सावकाश. नजर आपली सिलिंगकडे असते. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद करायचं. आपल्या पाठकळाला अंतर्वक्र आकार येतो. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले जातात. त्यामुळे थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असं हे मार्जरासन आहे. त्याचबरोबर डायबिटीस सुद्धा आपलं आटोक्यात राहतो. पाठकळाचे आरोग्य आपलं सुधारतं. अन्नपचन चांगलं होतं, त्यामुळे उत्सर्जनाची क्रिया सुद्धा चांगली होते. हा झाला मार्जरासन भाग 1. आसन सोडताना सावकाश हळूहळू मध्यभागी यायचं. नजर दोन्ही हातांच्या मध्ये ठेवायची. आता मार्जरासन भाग 1 जो आता आपण केला तो ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी हा भाग करायचा नाही. त्यांनी मार्जरासन भाग 2 करा. तर हा कसा केला जातो पुन्हा एकदा बघून घ्या. मार्जरासन भाग 2 करताना आपली हनुवटी जी आहे ती हळूहळू आपल्या गळ्याकडे घेऊन जायची, चिन लॉक पोझिशन. आणि पाठकणा जो आहे हा कमानीसारखा सिलिंगच्या दिशेने ताणला जातो या प्रकारे. जिथे मगाशी पाठकणाला अंतर्वक्र आकार होता भाग 1 मध्ये, इथे त्याला ताण आहे कमानीसारखा आणि पोटापासून कंठापर्यंतचे सगळे स्नायू इथे त्यांना दाब मिळतो मार्जरासन भाग 2 मध्ये. म्हणून हे डायबिटीस प्रतिबंधात्मक आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक असं याला मानलं जातं त्या प्रकारे. आणि आसन सोडताना पुन्हा एकदा सावकाश मध्यभागी यायचं आणि वज्रासनामध्ये स्थिर. ठीक आहे, समजलं प्रत्येकाला? करून घेऊया मग आता आपण एकत्रित. सगळ्यांनी आता विधिवत वज्रासन करून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, एक एक पाय फोल्ड करून विधिवत वज्रासन. तर ज्यांना त्रास होत असेल त्यांनी नॅपकिनची घडी घ्यायला हरकत नाहीये आपल्या अँकलच्या खाली, म्हणजे तिथे आपल्याला त्रास होणार नाही. आणि मॅटवर बसून वज्रासन करा, म्हणजे आपल्या गुडघ्यांना आणि आपल्या
अँकलच्या इथे तुम्हाला जास्त टोचणार नाही. दोन्ही हात मांड्यांवर ठेवा. हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी हाताचे तळवे गुडघ्याच्या शेजारी ठेवावे आणि डोळे बंद करून देहधारणा. दोन्ही गुडघे समोरून जोडलेले आहेत. माझ्या सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. खांदे शिथिल, पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, डोळे अलगद मिटलेले आहेत. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन वज्रासन ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. आपलं श्वसन वज्रासनामध्ये आपोआप शांत होतं आणि ते उदरापासून होतं. लक्ष आपल्या श्वासाकडे. मनातल्या मनात श्वास सोडताना एक ओंकार करून घेऊया. एक सहश्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपोआप आपली वाटचाल शरीराकडून मनाकडे होते. सावकाश डोळे उघडायचे आणि आता आपण करूया मार्जरासन. त्यासाठी आपल्या दोन्ही गुडघ्यांवर आपल्याला उभं राहायचंय. आणि आता दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. आता ते आपल्या हाताच्या आधाराने घ्यायचं. आधी थोडंसं अंतर घ्या आणि त्याच्यानंतर पुन्हा सीटचा भाग आपल्या टाचांवर येऊ दे आणि मग आपल्या हाताच्या आधाराने हे अंतर घ्या. शोल्डर एवढं अंतर, हाताचं कोपर आणि हाताचा पंजी आपल्या दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायचंय. बरोबर, ठीक आहे. आणि आता हाताची कोपरे जी आहे ही दोन्ही गुडघ्याला लावून घ्या. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला, डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याला. बरोबर, ठीक आहे. आणि आता इथे खांदे बघा नकळत आपण स्टिप करतो तर ते अगदी रिलॅक्स होते. पाठीची स्नायू सुद्धा रिलॅक्स. आणि आता सावकाश खांद्यातून दोन हात आणि गुडघ्यातून दोन पाय सरळ करायचे. हा, बरोबर बरोबर. आणि आता आपली नजर जी आहे ही दोन्ही हातांच्या मध्ये असू दे. आणि आता बघा, तुम्ही स्वतः बघा की तुमचं संपूर्ण शरीर हे एका आता सरळ रेषेमध्ये आलेले आहे. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. एकदम रिलॅक्स. नॉर्मल आपला श्वास प्रश्वास चालू आहे. आणि आता करूया मार्जरासन भाग 1. सावकाश आपली मान हळूहळू वरच्या दिशेला घेऊन द्यायची आहे आणि नजर आपली सिलिंगकडे. बरोबर, कपाळ सिलिंगला समांतर येईल. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये कपाळावर कोणतीही अटी नाहीये. डोळे अलगद मिटून घ्यायचे, तोंड बंद. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. एकदम रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. बघा, कंठापासून आपल्या उदरापर्यंत सगळे स्नायू ताणले गेलेले आहेत. पाठकण्याला अंतर्वक्र आकार आलेला आहे. सीटचा भाग थोडासा आपला मागच्या बाहेरच्या साईडला आलेला आहे. त्याकडे लक्ष आणि प्राणधारणा जाणीव श्वासाची, प्रयत्न शैथिल्य आणि प्राणधारणा. खूप छान. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. चेहऱ्याचे स्नायू जे छान पैकी असे ताणले जातात त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन छान होतं. एक वेगळंच तेज येतं आपल्या चेहऱ्यावरती. आणि आता उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू मान पुढे येईल. नजर आपली जमिनीच्या दिशेने असेल आणि दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आता इथे थोडा वेळ रिलॅक्स व्हायचे तिथल्या तिथेच. एकदम रिलॅक्स. बघा, जो ताण आला होता कंठापासून आपल्या उदरापर्यंत त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. पाठकण्याला प्रेशर आलेलं होतं, अंतर्वक्र आकार होता. आणि आता करूया मार्जरासन भाग 2. हळूहळू आपली हनुवटी आपल्या गळ्याकडे घेऊन जायला सुरुवात करायची. पूर्णपणे चिन लॉक पोझिशन. गळ्याला चिटकवून घ्यायची आपली हनुवटी. आणि आता बघा, पाठकणा सिलिंगच्या दिशेने ताणला गेलाय. जिथे मगाशी दाब होता
तिथे आता ताण आलेला आहे आणि आपल्या कंठाच्या इथे जिथे ताण होता तिथे आता दाब आलेला आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता इथे दीर्घ श्वसन करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठकण अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जातो. आपल्या कंठावर पोटावर दाब येतोय. संत गतीने श्वास सोडून घेऊया. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. अट्टाहास ओव्हरड्राय न करता आणि सावकाश उलटचाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल आणि सावकाश वज्रासन मध्ये विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि वज्रासनात विश्रांती. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया आणि आपण जे काही कृती केली ह्या संपूर्ण कृतीचा आपल्या शरीरावरती जो काही परिणाम झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. एक ते दोन श्वास थांबूया. आणि आता आपण थोडस गुडघ्यांवरती आपल्याला चालायचंय. त्यासाठी पुन्हा एकदा गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. हा, आणि मॅटवर बसूनच चाला. हा, जर चटई किंवा चादर असेल तर गुडघ्यांना दुखापत होईल, त्यामुळे मॅटवर बसून चालण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे आणि थोडस पुढे मागे चालायचे. मॅट वरतीच आपल्याला आपण थोडस आपल्या गुडघ्यांना मसाज देतोय. हा, बरोबर. मॅटवर चालण्याचा प्रयत्न करा. चटई किंवा साधी हे असेल, चादर असेल तर आपल्याला गुडघ्याला टोचतं, त्यामुळे ती दुखापत होऊ शकते. थोडस पुढे मागे चालायचंय. 3 ते 4 पावलं लागून झालं की मग मध्यभागी यायचं. बसायचंय पुन्हा वज्रासनामध्ये आणि एक एक पाय सरळ करून वज्रासन सोडून देऊया. अगदी सावकाश, कुठलाही गडबड न करता. पायांना जर रग लागली असेल तर थोडीशी पावलं एकमेकांना अशी आपटून घ्यायचे, म्हणजे तो स्नायू जो मसल टोन येतो तो थोडासा कमी होतो. बरोबर. आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये येते. उठून उभं राहायचंय. विश्रांती. अगदी सावकाश मान मागे सैल सोडून एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि विश्रांती. आणि आपण करणार आहोत कटिचक्रासन. थोडस दोन्ही पायांमध्ये किंचितसं अंतर घ्यायचं, अर्धा फुटापर्यंत. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी असेल आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बरोबर. डावा हात जो आहे हा आता आपल्याला समोरून उजव्या खांद्यावर ठेवायचा. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर. उजवा हात मागून डाव्या कमरेच्या इथे. उजवा हात मागून डाव्या कमरेच्या इथे. बरोबर. आणि आता सावकाश उजव्या दिशेला मागे वळायचंय. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न किंवा डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. जर पायांमध्ये अंतर तुम्ही घेतलं असेल व्यवस्थित तर तुम्हाला मागे वळून डाव्या पायाची टाच दिसू शकते, किंवा जे काही दिसतंय ते बघण्याचा प्रयत्न करायचा. लक्ष आपल्या श्वासाकडे. पूर्णपणे आपल्या कमरेच्या स्नायूंना एक पीळ मिळतो. गुडघ्यातला पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न. टाच बघण्याच्या नादामध्ये आपण पाय फोल्ड करतो, तर तसं न करता गुडघ्यातला पाय सरळ ठेवून मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश मध्यभागी येऊया. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ. नजर पुन्हा समोर असेल आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर येईल. डावा हात मागून उजव्या कमरेवरती. बरोबर. आणि आता डाव्या दिशेने मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचे आहे आणि आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. जे काही दिसेल ते. पायामध्ये जेव्हा आपले अंतर असतं तेव्हा आपण टाच आरामात बघू शकतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि सावकाश मध्यभागी येऊया.
सावकाश मध्यभागी, पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आता आपण जी ही कृती सावकाश केली तर ती थोडीशी आपल्याला डायनॅमिक करायची, एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. पूर्ण कृती सुरुवात करूया. 1 2, थोडेसे हात स्विंग करायचे. 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी येऊन थांबायचं. बरोबर. एकदम झटका न देता अगदी सावकाश करा, म्हणजे कुठलाही आपला अवयव दुखापत होणार नाही. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सर सोडून द्या. थोड्या वेळ विश्रांती आणि करूया नेक रोटेशन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, आपले हात दोन्ही कमरेवर ठेवायचे, नजर समोर असेल, पाठीचा कणा सरळ. सुरुवातीला आपली मान पुढे झुकली जाईल, हनुवटी आपल्या गळ्याकडे जाईल. आणि आता सुरुवात करूया. मान सावकाश उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. लास्ट राऊंड. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थोडा वेळ 1 सेकंद थांबायचं आणि अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. आणि लास्ट राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान हळूहळू सरळ करायची. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आता आपण हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन ही 2 नवीन आसनं बघणार आहोत. ही दोन्ही आसनं जी आहेत ही सूर्यनमस्कारामधल्या 2 स्टेप्स आहेत, हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन. तर हस्त पादासन मध्ये आज आपण एक सुलभीकरण बघणार आहोत आणि मग हळूहळू आपण नेक्स्ट वीक मध्ये जे ऍक्च्युअल हस्त पादासन आहे, जी सूर्यनमस्कारामध्ये ही स्टेप आहे, ती आपण बघणार आहोत. आज फक्त त्याचं सुलभीकरण बघणार आहोत. त्याच्या आधी हस्त उत्तानासन कसं असतं ते बघून घेऊया. आपल्या कमरेचा जो भाग आहे तो आपण दिवसभरामध्ये फार क्वचितच आपण बॅकवर्ड बेंड घेत असतो, फार कमी घेत असतो. तर थोडासा तो बॅकवर्ड बेंड आणि फॉरवर्ड बेंड कसा घ्यायचा ते आज आपण बघणार. तर हस्त उत्तानासन करण्यासाठी मी थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुम्हाला नीट दिसलं पाहिजे. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ ठेवायचे आणि दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि बॅकवर्ड बेंड घ्यायचे. बघा, पोटाचा भाग थोडासा पुढे ढकलला जातो आणि मान मागे सैलसर सोडून द्यायची. नजर आपली दोन्ही हातांच्या पंजाकडे असते. आणि मग सावकाश उलटचाल. उलटचाल करताना अगदी सावकाश हात खाली घ्यायचे. ठीक आहे. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलोसिस, त्याचबरोबर मानेचा जर विकार असतील तर त्यांनी हा बॅकवर्ड बेंड करणं टाळायचंय किंवा काय करायचं, दोन्ही हात आपल्या इथे ठेवायचे, आपल्या पाठीचा कणा आहे तिथे अशा प्रकारे ठेवायचे आणि मग थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा या प्रकारे, म्हणजे तो थोडासा आपल्याला आरामदायी वाटतो. ठीक आहे. आता आपण सगळ्यांनी सध्या असं करून बघूया आणि मग आपण दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन करू. ठीक आहे. तर दोन्ही पाय थोडेसे, ज्यांना असं वाटतंय की बॅलन्स जातोय तर अंतर घ्यायला हरकत नाहीये, किंवा दोन्ही पाय जुळलेले. ठीक आहे. आणि आता आपल्या हाताची पाचही बोटं आपल्या पाठकण्याच्या इथे लावू देत या प्रकारे. ठीक आहे. आणि आता हळूहळू सावकाश आपल्याला आपलं पोट जे आहे हे हाताच्या आधारे थोडस पुढे ढकलाय. पोट थोडस पुढे ढकला. हा. आणि मान मागे सैलसर सोडून द्या. मान मागच्या दिशेने सैलसर सोडून द्या. बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि यथाशक्ती प्रयत्न करा. बघा, आपल्या पाठकण्याला थोडासा आपण दाब देतोय, आपल्या कंठाच्या इथे ताण येतोय, छातीचं एक्सपान्शन होतंय, फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं.
सावकाश मध्यभागी येऊया. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात खाली. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ. आणि आता हीच कृती दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. सुरुवात करूया. हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि त्याच्यानंतर बॅकवर्ड बेंड. मान मागे सैल सोडून द्या. डोळे बंद. तोंड बंद. बॅलन्स जातो असं वाटत असेल तर डोळे उघडे ठेवायला हरकत नाहीये. आपली नजर मग दोन्ही हातांच्या बोटांकडे न्यायची मागच्या साईडने. गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न. लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि सावकाश उलटतात. हळूहळू दोन्ही हात खाली. आणि विश्रांती. बघा पाठकण्याला आपण जो प्रेशर दिला होता, जो दाब दिला होता आणि पोटाच्या इथे आपल्या ताण होता जेव्हा आपण बॅकवर्ड बेंड घेतो त्याकरता. म्हणून आता आपण करणार आहोत फॉरवर्ड बेंड. एक हस्त पादासन. तर हे कसं करायचं बघून घ्या आधी. सोपी कृती आहे पण आधी बघून घ्या की पायाची स्थिती आपल्याला कशी ठेवायची आहे. आता इथे आपल्याला दोन्ही पाय जोडलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला उजवा जो पाय आहे हा 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा आहे. बघा या प्रकारे उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा. त्याच्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. फॉरवर्ड बेंड. दोन्ही हात आपल्या जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे ज्यांचे हात जमिनीपर्यंत पोहोचत नाहीयेत. आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे. या प्रकारे दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. ज्यांचे हात जमिनीपर्यंत जाणार नाहीत त्यांनी ते सैलसर सोडून द्यायचे आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे. जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड घेतो तेव्हा आपोआप आपल्या पाठकण्याला ताण येतो आणि पोटावर दाब येतो. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे उलट चाल करताना अगदी सावकाश हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हायचं. अगदी सावकाश. आणि मग पाय मध्यभागी घ्यायचा. ठीक आहे. सुरुवात करूया मग आपण आता सगळ्यांनी एकत्रित. पुन्हा एकदा. आता ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे, प्रचंड डोकेदुखी आहे त्यांनी फॉरवर्ड बेंडची आसनं करणं टाळायचं आहे. मायग्रेन त्याचबरोबर वर्टिगोचा त्रास त्यांच्यासाठी ही सूचना. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आणि आता हळूहळू आपला उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा आहे. उजवा पाय बरोबर. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ आहेत. आणि आता एक श्वास भरून घे. आपल्याला दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर येऊ दे. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. दोन्ही हात आपल्या उजव्या पावलाच्या शेजारी आणण्याचा प्रयत्न. जर हात जमिनीपर्यंत जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ आहे. रक्तप्रवाह हा आपल्या डोक्याच्या दिशेने होतोय. पाठकण्याला ताण आलेला आहे. पोटावरती दाब आहे. ह्या ज्या आपण सगळ्या फॉरवर्ड बेंडिंगची जी आसनं करतोय आपल्याला पुढे पश्चिमोत्तानासन त्याचबरोबर हलासन ही जी ऍडव्हान्स आसनं शिकायची आहे त्याचा हा सगळा पूर्व अभ्यास आहे. आणि आता सावकाश उलटचाल करूया. तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. अगदी सावकाश. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होत असतो त्यामुळे झटका न देता सावकाश कृती करा. बरोबर. उजवा पाय पुन्हा मध्यभागी येईल. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा आहे. दोन्ही हात आता हळूहळू श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक थोडासा खेच द्यायचा दोन्ही हातांना आणि श्वास सोडत हळूहळू फॉरवर्ड बेंड पुढे झुकायला सुरुवात करायची आहे. आपले हात डाव्या पावलाच्या दिशेकडे जातील. कपाळ आपलं डाव्या गुडघ्याच्या दिशेने जाईल. हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. लक्ष श्वासाकडे.
प्रयत्नशैथिल्य आणि ताणधारणा. हॅमस्ट्रिंग्स मसलला इथे आपला पूर्णपणे ताण येतो, त्यामुळे आपले गुडघ्याचे जे आरोग्य आहे ते सुधारतं आणि आपल्या पायाच्या स्नायूंमधलं रक्ताभिसरण आहे ते चांगलं कार्य, म्हणजे त्याचं चांगलं त्याचा जो तो प्रवाह आहे तो चांगला होतो. व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे त्यासाठी सुद्धा उपयुक्त. आपापल्या क्षमतेने ते थांबायचं आहे. छान. आणि मग सावकाश तिथल्या तिथे उलटतात. अगदी सावकाश करा, अगदी सावकाश तिथल्या तिथे. पाय मध्यभागी, विश्रांती. मान मागे सैसर सोडून द्यायची आहे, विश्रांती. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आज पोटावर पडून आपण सुलभ भुजंगासन बघणार आहोत. तर ते कसं केलं जातं आधी बघून घेऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या आणि मी तुम्हाला आधी दाखवते कसं केलं जातं आणि मग आपण सगळे एकत्रित करू. सुलभ भुजंगासन ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. आणि पुन्हा एकदा याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की हर्निया, अपेंडिक्स आणि अल्सर असणाऱ्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. भुजंगासन करण्यासाठी पोटावर पडून घ्यायची विश्रांती आणि पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही हात जे शरीराच्या जवळ आहेत ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. हाताची जी कोपरं आहे ती आपल्या छातीच्या सरळ रेषेत असतील. हाताचे पंजे आपल्या चेहऱ्याच्या सरळ रेषेमध्ये असतील. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर घ्यायचंय. नजर आपली सिलिंग कडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. पुन्हा एकदा इथे गळ्यावरती ताण येतो, त्यामुळे थायरॉइड प्रतिबंधात्मक, स्पॉन्डिलिसिसचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपचारात्मक. हे थोडा वेळ थांबायचं आपापल्या क्षमतेने. दोन्ही पाय मागून सरळ आहेत, गुडघ्यातनं फोल्ड न करता पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. यथाशक्ती प्रयत्न करून उलटचाल. हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग आणि मग कपाळ जमिनीवर. दोन्ही हात सरळ करायचे आणि मग एका जागेवर पडून विश्रांती. ठीक आहे, कळलंय प्रत्येकाला? मग एका कुशीला वळून आधी शयन स्थितीमध्ये या. पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळून सावकाश एका कुशीला वळायचं. आज आपण आधी अर्ध पवन मुक्तासनची उजळणी करणार आहोत आणि मग भुजंगासनकडे वळणार आहोत. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. आणि करूया आता आपण अर्ध पवन मुक्तासन ची उजळणी. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आहे आणि तो फोल्ड करायचा आहे. आपण हे शिकलोय आसन. फोल्ड करायचा आहे. फोल्ड केलेल्या पायाला आपल्या हाताचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय किंवा हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा घालायचा आहे. पूर्णपणे उजव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. संपूर्ण उजवी बाजू. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी आता पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी सावकाश आपलं डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये नॉर्मल श्वास प्रश्वास आपल्याला चालू ठेवायचा आहे. पूर्णपणे उजव्या बाजूला आलेला दाब त्याकडे लक्ष. गॅसेसचे विकार कमी होतात. छान, खूप छान. आता इथे आपण थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही तुमचा श्वास प्रश्वास चालू ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मी इकडे अंक मोजते. 1 2 3 4 5. सावकाश उलटचाल. हळूहळू डोकं जमिनीवर.
हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आपण जे आसन करतो त्यामुळे थोडासा आपल्याला एक स्ट्रेच येतो पूर्ण स्नायूंमध्ये, तर तो थोडासा रिलीज करून घ्यायचा आणि मग विरुद्ध बाजूने पुन्हा हीच कृती करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे आणि आता डावा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि मग तो फोल्ड करायचा आहे. गुडघ्यातनं फोल्ड करूया. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. थोडासा आता डाव्या बाजूला आलेला प्रेशर दाब त्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्या दाबाचा अनुभव घ्यायचा आहे. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचंय. उजवा पाय जमिनीवर स्थिर आहे. आता सावकाश नियंत्रित आपलं डोकं वर उचलायचं. हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. डाव्या बाजूला आलेला प्रेशर इकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5. हळूहळू आपली क्षमता वाढवण्याचाही प्रयत्न करा. सावकाश उलटसाल करूया. हळूहळू डोकं आपलं जमिनीवर. हातांचा विळखा सोडून द्यायचा. डावा पाय गुडघ्यातून सरळ करायचा. मग नियंत्रित जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हातांमध्ये अंतर. विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती कुठल्याही. आणि आता करूया आपण सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हातापायांचे जे तळवे आहेत हे सिलिंगच्या दिशेने आहेत. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे पंजे आपल्या चेहऱ्याच्या रेषेत. ही स्थिती आता आपली पक्की झाली की मग आता सावकाश आपलं कपाळ, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर. दोन्ही हात जमिनीवरच आहे. फक्त आपली अपर बॉडी जमिनीवर. हाताची कोपरं जमिनीवरच फिरव. हाताची कोपरं ज्यांनी उचलली आहेत त्यांनी जमिनीवरच ठेवली. हा, ती उचलायची नाहीयेत आपल्याला. बरोबर. हा, बरोबर. आणि आता नजर आपली सिलिंगकडे. हाताची पूर्ण कोपरापासून ते पंजापर्यंतचा हात आपल्या जमिनीवरच आहे. त्याच्या आधाराने आपण आपली अपर बॉडी वर उचलली आहे. नजर आपली सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. पुन्हा एकदा इथे आपल्या पोटाचे स्नायू ताणले जातात. पाठकळावरती प्रेशर येतो. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. प्रत्येक आसनामध्ये आपापल्या क्षमतेने 4 ते 5 श्वास थांबण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला 4 ते 5 श्वास आणि नंतर हळूहळू ही क्षमता वाढवण्याचा प्रयत्न. म्हणजे श्वास घ्यायचा आणि संपूर्ण श्वास सोडायचा. हा झाला 1 श्वास. असे 4 ते 5 श्वास थांबण्याचा प्रयत्न. जेव्हा तो इफेक्ट आहे तो एकदम छान येतो. सावकाश उलटचाल करूया. 1 श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग आणि कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. हातापायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. आणि सावकाश एका कुशीला वाढायचंय. अगदी सावकाश. आणि बैठक स्थिती बंद. सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी.
आता ज्यांना खुर्चीवर बसायचं असेल त्यांनी खुर्चीवर बसायला हरकत नाहीये. आपल्याला जे योग्य वाटेल त्या स्थितीमध्ये बसायचं आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी, वज्रासन केलं तरीही चालेल. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू आहे. श्वास घेताना पोट किंचितस बाहेर येत आहे, श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. या हालचालींकडे आपलं मन घेऊन जायचं आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आणि करूया 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आपलं संपूर्ण मन हे या ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून द्यायचं आहे. जेव्हा आपण हे टिप्स एकमेकांना अलगदपणे स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये ठेवतो, तेव्हा तिथे जो रक्तप्रवाह चालू आहे, तिथे जे तुम्हाला सटल व्हायब्रेशन्स, काही स्पंदन जाणवत असतील, तिकडे आपलं मन केंद्रित करून द्यायचं आहे. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, मनातील खळबळ कमी होण्यासाठी प्राणस्पंदन हे जे सटल व्हायब्रेशन्स आहेत, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो, त्याची अनुभूती घ्यायची आहे. त्याचा थेट संबंध जो आहे हा आपल्या हृदयाशी आहे. त्यामुळे मन आपलं शांत होतं, निर्णय क्षमता आपली वाढते, चेहरा अगदी शांत आहे, प्राणस्पंदनांची अनुभूती, एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत, खांदे थोडेसे आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे, मागून एकमेकांच्या जवळ येतील. आपण आपलंच हा सगळा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे बंद डोळ्यांनी. आणि करूया आता दीर्घ श्वसनाचं पहिलं आवर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. श्वास सोडण्याचा कालावधी हा दुप्पट असेल. शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आज आपण पाहणार आहोत विभागीय श्वसनामधलं स्कंद श्वसन, म्हणजेच मकार. तर हा कसा करायचा बघून घ्या. एक श्वास भरून घेताना आपले खांदे जे आहेत हे थोडेसे कानाच्या दिशेने जातील, बघा या प्रकारे. आणि श्वास सोडताना आपल्याला मकार करायचा आहे. जेव्हा आपण हा मकार करतो श्वास सोडत, तेव्हा आपले खांदे पुन्हा पूर्वस्थितीला येतील. ठीक आहे, सुरुवात करूया. आपण सगळ्यांनी स्थिती घेतलेलीच आहे, पाठीचा कणा आपला सरळ आहे. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास घेताना खांदे कानाच्या दिशेला जातील, डोळे अलगद मिटून घेऊया. आणि श्वास सोडताना मकार, हळूहळू खांदे आपले पूर्ववत होतील. दुसरा आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडत मकार.
लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मकार. काही क्षण शांत. आणि आता आपण करूया पूर्ण विभागीय श्वसन. सुरुवातीला आपण उदर श्वसन करणार आहोत. डोळे अलगद मिटलेलेच आहे. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल आणि श्वास सोडत आकार जाणीव आपल्या उदर भागाकडे. पोट हळूहळू आतल्या दिशेला आलंय. करणार आहोत उर श्वसन. उकार. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव आपल्या उर भागाकडे आणि श्वास सोडत उकार. करूया स्कंद श्वसन. मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला जातील आणि श्वास सोडत मकार. काही क्षण शांत. आणि करूया आता संपूर्ण विभागीय श्वसन एकत्रित एक आवर्तन. स्थिती आपण सगळ्यांनी घेतलेलीच आहे. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. छातीचा एक्सपान्शन आणि खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. सुरुवात करूया. पोटाचा भाग, छातीचा भाग आणि खांदे पूर्ववत आलेले आहेत. एकदम शांत आणि अगदी सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे पद्मासन अर्ध पद्मासन साधी मांडी ती सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय अगदी सावकाश आणि पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. सावकाश एका कुशीला वळा. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात शरीरापासून लांब. मान आपले डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी असेल. डोळे अलगद मिटलेले आहेत. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. आपल्या पाठीला झालेला जमिनीचा स्पर्श खूप छान आणि सुखावह वाटतोय. आता पुढची 5 मिनिटं तरी आपल्याला शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल न करता अगदी स्वस्थ पडून राहायचं आहे. जाणीवपूर्वक शिथिलता. मनोमन आज आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आज आपण नवीन मार्जरासन पाहिलं. दंड स्थितीमध्ये हस्त उत्तानासन हस्तपादासन ही नवीन आसनं पाहिली. विपरीत शयन स्थितीमध्ये आज आपण भुजंगासन पाहिलं. ही सगळी आसनं करताना जिथे कुठे आपल्याला शरीराचा अवयव एखादा स्नायू ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करणार आहोत.
संपूर्ण शरीर आणि मनाला आनंद देणारं, चैतन्य देणारं असं हे आनंदासन. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. क्रमाक्रमाने प्रत्येक अवयव शिथिल. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, माझ्या दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. आपली जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या पार्श्वभागाकडे, कमरेच्या भागाकडे. तिथले सगळे स्नायू मनाने शिथिल. जाणीव आपल्या पाठकण्याकडे, जो अलगदपणे जमिनीवर विसावलेला आहे. तिथली 33 मणक्यांची माळ, तीही शिथिल झालेली आहे. जाणीव उदर भागाकडे, उर भागाकडे, कंठाकडे, पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या करकड्या, तिथली फुफ्फुस शिथिल झालेली आहे. त्यांचं कार्य खूप छान चाललेलं आहे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव चेहऱ्याकडे, एक हलकस स्मित हसते आपल्या चेहऱ्यावर. माझी हलवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल सरसलेली जीभ, माझा पूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, 8 विरहित कपाळ, माझ्या टाळूचा भाग, माझे केस, माझ्या डोक्याचा मागचा भाग संपूर्णपणे शिथिल झालेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे आणि ही थंड हवा माझ्या कंठापासून माझ्या फुफ्फुसापर्यंत जात आहे. मला खूप चैतन्य देत आहे. आणि श्वास सोडताना माझ्यामध्ये असलेली अशुद्धी ही या उबदार हवेच्या माध्यमातून शरीराच्या माझ्या बाहेर पडत आहे. मला खूप छान, खूप हलकं हलकं, खूप प्रसन्न वाटतंय. विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम करतं. एक उत्साह देतं, एक नवी उमेद देतं. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपला बदलत जातो. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली नकारात्मकता, माझी शारीरिक मानसिक अशुद्धी, माझ्या सगळ्या व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. मनोमन स्वतःलाच एक आपण धन्यवाद देणार आहोत की मला माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मी जी ही रोज नित्यनेमाने योग साधना करत आहे आणि त्यासाठी मी स्वतःलाच एक धन्यवाद देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. जेव्हा आपण शवासनामध्ये स्वतःला एखादा संकल्प देतो तर तो आपल्या मनामध्ये खोलवर रुजतो. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये समाधान, सौख्य, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने करीत राहणार आहे.
माझ्या सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंदच देणार आहे. मी खूप सुखी आणि समाधानी आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. म्हणून आपल्या आद्य देवतेचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं स्मरण. आई वडील हे आपले सर्वप्रथम गुरु आहेत. त्यांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांच्यासमोर पुन्हा एकदा आपला हा संकल्प आपण मनातल्या मनात पुनरुच्चारण करायचा आहे. आणि आपल्याला आपले आई वडील, आपली आद्य देवता तथास्तु असा आशीर्वाद देत आहेत. या आशीर्वादातूनच आपण आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान सावकाश उजवीकडे डावीकडे, दोन्ही पाय जोडून घेऊया, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक हलकासा खेच आणि आळस द्यायचा. सावकाश, कुठल्याही एका कुशीला वळायचं आहे, अगदी सावकाश. आणि हळूहळू एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश. डोळे उघड्याची घाई न करता अगदी सावकाश कृती करायची आहे. आपल्याला आता आपल्या दिवसाची सुरुवात करायचीच आहे, तेव्हा घाई गडबड ही असणारच आहे. पण हा मात्र वेळ हा आपला स्वतःचा आहे. त्यासाठी अगदी शांतपणे आपण कृती करणार आहोत. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर, आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकवूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून दिलेला आहे. सावकाश उलटचाल करूया, हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली, हस्तमंथन, नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. खूप खूप धन्यवाद. हॅव अ गुड डे टू ऑल. उद्या परवा आपल्याला सुट्टी आहे. तुम्ही घरी तुमचा प्रॅक्टिस करू शकता. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. कुणाला काही शंका? नाही, ठीक आहे. अच्छा, आहे का कुणाला काही विचारायचंय? नाही ना? ओके, ठीक आहे. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. हॅव अ गुड डे टू ऑल. आणि खूप खूप धन्यवाद. हॅपी वीकेंड. मस्त मजा करा आणि आपली प्रॅक्टिस, आपली शारीरिक मानसिक आरोग्यही छान ठेवा. हरिओम. मीटिंग एंड करते.